नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अखेर वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पैठण तालुक्यातील 74 जळगाव येथील 10 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी. पैठण गेली 3-4 महिन्यापासून 74 जळगाव, मानेगाव, लोहगाव, धाकेफळ, मुलांनी वाडगाव, शेवता या गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. गाय, बैल, बकरी, मेंढ्या वर हल्ला करून खाल्याच्या अनेक घटना या परिसरात सातत्याने शेतकरी, शेतकामगार, मजूर यांनी पाहिल्याची माहिती वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून व समक्ष भेटून दिली होती. परंतु काही ना काही तांत्रिक अडचणी सांगून वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ सांगत आहेत. एक वेळेस तर बंद पिंजरा कुठलेही भक्ष्य न ठेवता लावून लोकांना वेड्यात काढल्याचा प्रकार ही घडल्याचे गावकरी संतप्त होऊन सांगत आहेत. अखेर पैठण तालुक्यातील 74 जळगाव येथील आईसोबत कापूस वेचायला गेलेल्या प्रणाली भरत मुळे या 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर पंचक्रोशीतील गावांमध्ये वनविभागाच्या कर्मचारी अधिकारीवर संताप व्यक्त होत असून हळहळ व्यक्त होत आहे. राधाकिसन मुळे यांच्या शेतात गट नंबर 199 मध्ये कापूस वेचताना बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या राधाकिसन घेगडे यांच्या शेतात मुलीला ओढत नेले होते. यानंतर जखमी अवस्थेत बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रणालीला मयत घोषित केले. या घटनेची बिडकीन पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मात्र उशिरा शहाणपण आलेले वनविभाग खडबडून जागे झाले असून आज दिनांक नोव्हेंबर 14 रोजी स्पॉट पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून बसणार असल्याचे धनपाल शेषराव तांबे यांनी सांगितले आहे. प्रकाश सूर्यवंशी बिडकीन पोलीस स्टेशनचे तांगडे यासह गावकरी, शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी वनविभागाच्या वतीने मयत प्रणालीच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट. सर, गेली 4-5 महिन्यापासून या परिसरातली जी लोक आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, सतत तुमच्याकडं तक्रार करतात, माहिती देतात. गेली 4 महिन्यापासून बिबटे या क्षेत्रात आहे. बऱ्याच वेळेस त्यांनी प्राणी खाल्ले, पाळीव प्राणी खाल्ले, गायी खाल्ल्या, शेळ्या खाल्ल्या, परंतु याच्यावर एक महत्त्वाची ठोस भूमिका काय वन विभागाकडून काही झाली नाही. मग या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळं या मुलीचा बळी गेलाय का काय, अशी सरळ सरळ तुमच्यावर आरोप आहे लोकांचा. इथं चार्ज घेऊन एक तारीख झाली. 1 तारखेपासून इथला असा कोणताही फोन नाही आला. इथं वडजी शिवारात आलता, तिथं आम्ही तात्काळ टीम पाठवून पिंजरे लावले होते बरं का. आता इथं जशी काल माहिती झाली, आम्हाला घटना घडली, तात्काळ आम्ही दवाखान्यात आलो. त्यांची जी आर्थिक पंचनामा करायचा होता, PM चा जे आर्थिक मदतचे डॉक्युमेंट केले तिथला पंचनामा केला. आज लगेच आम्ही इथलं व्हिजिटला आलो. इथं आपण 2 पिंजरे लावणार आहे. आपल्याकडे ट्रँक्युलाइज गन आहे, ज्याला बेशुद्ध करतो आपण जर दिसला तर. आमच्याकडे जाळी वगैरे आहे, पिंजरे जर दिसला तर आपण त्याला. ही उपाययोजना झाली, परंतु याच्यावर नेमकं कुठलाही उपाय केला नाही. कारण आपण सांगता 1 तारखेपासून पुन्हा आपलं पूर्ण नाव आणि पद सांगा. माझं नाव शेषराव बापूराव तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, अतिरिक्त कारभार. आणि याच्या आधी आपले वरिष्ठ अधिकारी असतील ना का, सर्वांच्या बदल्या झाल्या? नाही ते नाही. मी 1 तारखेपासून माझं सिल्लोड परिक्षेत्र आहे, माझ्याकडे अतिरिक्त कारभार. ठीक आहे. परंतु आपल्या इकडं यापूर्वी अधिकारी होते ना आमच्याकडे जे आहेत, पण त्यांच्याकडे माहिती दिलीच होती ना. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपले वन विभागाचे त्यावेळेचे जेवढे 3-4 महिन्यापूर्वी ज्यांना आम्ही फोन केले, ते शेतकऱ्यांनी फोन केले, त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळेस एक पिंजरा आणला होता, एक फार्स म्हणून पिंजरा आणला होता. त्याच्यात कुठलंही बकरी वगैरे काही टाकली नव्हती, दरवाजाही बंद होता. आणि आपल्याच अधिकाऱ्याकडून असं सांगण्यात येत होतं की बाबा नागपूर आमचं जे मुख्यालय, त्यांच्याकडून परमिशन आल्याशिवाय यात काही बकरी काय आम्ही काही टाकू शकत नाही. मग बकरी टाकता येत नाही काय उपाय, मग शेवटी बळी गेला ना सर. नाही त्यात शेवटी बळी तर गेला ना. जे तिकडे परवानगी मागितली, परंतु आपण इथं त्याच्यात बकरी ठेवून लगेच पिंजरे लावले. आता मागचं काय मी ते डॉक्युमेंट बघून सांगू शकतो. जबाबदारी कोण, या मुलीचा जो बळी गेलाय त्याची जबाबदारी कोणाची? जबाबदारी आता सरकारची, शासनाची की आपल्या वन विभागाची? नाही, आता त्याच्यात कसं आहे, आम्हाला कळलं तर आम्ही घटनास्थळी कळालंच ना. आपल्या डिपार्टमेंटला आपल्याकडे नोंद होत नाही का? आपल्याकडे नोंद होत नाही का आलेल्या तक्रारीची आपल्या डिपार्टमेंट? बघून सांगा लागेल, बघून सांगतो. कारण त्यावेळेस पिंजरा लावला, पर्सनल कोणाला फोन केला जात नाही, वन विभागाला फोन केला जातो. मग त्यावेळेसचे जे कोणते अधिकारी होते ते आपण फाईल बघून ते विचारून घेतो, काय अडचण नाही.
याचा तपास होत राहील, हो. परंतु ज्या नाही मुलीचा आता बळी गेला, असं जे हे जीव व्हावं गेला, नाही व्हावं, ही घटना दुर्दैवी आहे, असं नाही व्हायला पाहिजे, याची दक्षता बिलकुल घेत आणि कोणाची